नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलच्या गेट टुगेदर समाज प्रबोधन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा संस्थापक व संपादक माननीय मिलिंद खारपाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला गेट टुगेदर समाज प्रबोधन कार्यक्रम रविवार दिनांक 12 जुलै रोजी चिरनेर अक्कादेवी येथील सरपंच भास्कर मोकल यांच्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील, माजी उपसरपंच सचिन घबाडी, लता बामणे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला सर्वांनी चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेऊन चॅनलची प्रगती अधिक वेगाने होऊ दे असं लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाकडे साकडे घातले. यानंतर चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मारकांचे दर्शन घेतले. धार्मिक चिरनेर नगरी ही वीरांची भूमी आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चिरनेर येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते असे चिरनेरच्या पवित्र भूमीबद्दल गौरवोद्गार काढले. डॉक्टर कीर्ती समुद्र यांनी मधुमेह, कारणे, प्रतिबंध आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन केले. बदलती जीवनशैली, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तर सत्रात नागरिकांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले. यानंतर प्राध्यापक डॉक्टर देविदास बामणे यांनी संघर्ष पत्रकारिता मार्गदर्शन केले. पत्रकारितेतील जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी याविषयी सखोल विचार मांडले. उपस्थितांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. अध्यक्षीय भाषणात मिलिंद खारपाटील यांनी चॅनलच्या प्रगतीचा आलेख सांगितला. तसेच पत्रकारिता आव्हाने याविषयी विस्तृत माहिती दिली. याचबरोबर माझा चिरनेर गाव ही कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यानंतर किस्से, कविता, नकला, नृत्य अशी झकास मौज मजा करण्यात आली. तसेच कार्यक्रमादरम्यान चॅनलचे सर्वोत्कृष्ट पत्रकार विनायक पाटील यांना आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलच्या वतीने बूम, मायक्रोफोन, शाल, सन्मान चिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर कीर्ती समुद्र यांना आवाज महामुंबईचा चॅनलच्या वतीने आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर देविदास बामणे यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाज जागृती, आरोग्य जनजागृती आणि सकारात्मक पत्रकारितेचा संदेश देणारा हा गेट टुगेदर कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. सदर गेट टुगेदरसाठी आवाज महामुंबईचा चॅनलमधील रायगड, रत्नागिरी, पुणे इत्यादी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. यामध्ये संपादक मिलिंद खारपाटील, चॅनलचे प्रतिनिधी संदेश पाटील, विनायक पाटील, सचिन घबाडी, अंकुश गाणेकर, आदित्य वाघ, रंजिता मांडवकर, सौरभ खारपाटील, सुनील ढेबे, फिरोज शेख, अरुण चवरकर, महेश मनसेकर उपस्थित होते. सुग्रास जेवणानंतर सर्वांनी अक्कादेवी धरणाचा रस्ता धरला आणि धरणातून कोसळणाऱ्या जलधारांखाली स्नानाचा यथेच्छ आनंद लुटला. या निसर्गरम्य वातावरणात सर्वांनी छानशी फोटोग्राफी केली. सुंदर अशा या मार्गदर्शनपर गेट टुगेदरचे सुरेख सूत्रसंचालन पत्रकार प्राध्यापक संदेश पाटील यांनी केले. विनायक पाटील यांनी आभार प्रदर्शनामध्ये उद्योगपती राजाशेठ खारपाटील, संपादक मिलिंद खारपाटील, माजी उपसरपंच सचिन घबाडी आणि फार्म हाऊसचे मालक भास्कर मोकल यांचे आभार मानले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, चिरनेर. आवाज महामुंबई लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्व पत्रकारांचे सहर्ष स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा सोनेरी क्षण आहे. तर आज आवाज महामुंबई या लाईव्ह चॅनल तर्फे आपण एक गेट टुगेदर एक इथे संपन्न करण्यासाठी सर्व पत्रकार एकत्र आलेले आहोत. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे पत्रकार मित्र डॉक्टर साहेब व्याख्यानात बसलेले आमचे खारपाटील सर, आमच्या आई, आदर्श शिक्षिका
जो समाजापुढे जो आज मान सन्मान मिळतोय याचे खरे फार फार आवश्यक आहे. आता अनुवंशिकता हा एक आहे जो महत्वाचा मुद्दा आहे. पण कधी कधी अनुवंशिकता असून कोणाला काही होतं किंवा अनुवंशिकता नसून सुद्धा कोणाला होतं. तर दुसरा महत्वाचा भाग आहे जीवनपद्धती म्हणजे लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईल डिसिजेस मध्ये ही सगळी येतात जे पूर्वीच्या जे आपण सांगू ते जर पाहिलं नाही आणि शुगर कंट्रोलमध्ये नाही राहिली तर तो आपल्या संपूर्ण शरीराला खराब करतो. म्हणजे आता आम्ही मधुमेहाला साखरेचा आजार म्हणत असतो, तो हार्ट डिसीज आहे, तो लिव्हरचा डिसीज आहे, तो किडनीचा डिसीज आहे, तो ब्रेनचा डिसीज आहे, तो रक्तवाहिन्यांचा आजार आहे असं डॉक्टर समजतात. कारण की त्याच्यात सगळ्या रक्तवाहिन्याच खराब होतात डायबिटीसमुळे. आणि त्याच्यामुळे मग डायबिटीसमुळे एक एक अवयव निकामी होतो. ते ऍट अ टाइम 2-4 अवयव निकामी होतील किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या लोकांचं लिव्हर खराब होण्यापेक्षा जास्त मधुमेही व्यक्तींचं लिव्हर खराब होऊन सिरोसिस झालेले लोक पाहतात की म्हणजे त्याला नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणतात. म्हणजे तो माणूस दारू पीत नाही तरी सुद्धा लिव्हर सिरोसिस बायकांना होतो. मग हे लिव्हर खराब होणं किंवा डोळ्यांचा पडदा खराब होणं, मग डायबिटिक रेटायनोपॅथी म्हणतात, रेटिना खराब होणं, मोतीबिंदू लवकर तयार होणं, काचबिंदू लवकर होणं, या सगळ्या गोष्टी मधुमेहाने होऊ शकतात ज्या आपण टाळू शकतो. आता इतकं काळ सांगतो की हे टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत तर नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग होतो का मधुमेह झाला म्हणजे काय, कसा, हे कसंच ओळखायचं किंवा मलाच का झाला किंवा मला तर होणारच नाही अशा टाईपचं. मी तर काही साखर खात नाही किंवा मला मधुमेह होणार नाही असं पण नसतं. म्हणजे साखर खाणाऱ्या व्यक्तीलाच मधुमेह होईल असं नाहीये. आणि जो खूप चांगला व्यवस्थित सगळं सांभाळतो त्याला होणारच नाही असंही काही नाही. सगळ्यात महत्वाचं कारण आहे मधुमेह होण्याचं त्याच्यात अनुवंशिकता. म्हणजे जर आपल्या मी चार स्टेप मध्ये मी कविता केली. स्वातंत्र्यपूर्व, नंतरच्या काळात, आधुनिक काळात आणि समोर. ऐकून घ्या, लक्ष देऊन ऐकून घ्या. पत्रकाराची भूमिका महत्वाची आहे, इतका महत्वाचे. अहो साध्या कवीला सुद्धा ट्रॅफिक पोलीस घाबरतो. त्याशी माझा मुलगा गाडी चालवतो, एका माझी कविता ऐकली होती. तुम्ही कविता बोलले तरी चालेल, पण पुन्हा एकदा तुम्ही मला संधी द्या, तुमच्या पत्रकारांसाठी मी बोलणार आहे. कारण पत्रकारांची व्यथा मला माहिती आहे. कारण पेणमध्ये जेवढं पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांमध्ये जवळजवळ 10 ते 11 पत्रकार माझे विद्यार्थी आहात. पेणमध्ये नगरपालिकेमध्ये 12 नगरसेवक माझे विद्यार्थी आहात. आणि मी अनेक आंदोलन पण केलेले, रेल्वेसाठी पण आंदोलन केलेले आणि भरपूर काही केलेले. त्याला माझ्यासोबत 19 नगरसेवक, रविशेठ पाटील, नगराध्यक्ष मॅडम, हे सगळेजण होते. 250 मिलिटरी मॅन आले होते पेण स्टेशनला. ऐकलं आणि आंदोलन केलं. त्यामुळे दिवा पेण मेमो ट्रेन सुरू झाला. मला प्रश्न विचारलं, आम्ही सर तुम्ही हे का करता, 7 मिनिटाच्या अंतरावर तुमचं घर आहे. नाही, माझा जो विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी MPSC परीक्षेला जाताना त्याला आदल्या दिवशी जावं लागतं मुंबईमध्ये. मला हे नको आहे. आणि तेव्हापासून बऱ्याच गोष्टी मी केलेल्या. हे भरपूर माझ्याजवळ 35 ते 40 पानाचं बायोडाटा. विनायक पाटील ही जी व्यक्ती आहे, पत्रकार, एकदम फार मोठी रामवाडी पेण विभागातील पत्रकार आहे ते. यांच्या बातम्यांना 8 लाख व्ह्यूअर्स मिळालेले आहेत. सर्वांनी टाळ्याच्या. तसेच त्यांच्या एका बातमीला 2,10,000 व्ह्यूअर्स पूर्ण झालेले आणि एका शॉर्टसाठी 1,45,000 व्ह्यूअर्स पूर्ण झालेले आहेत. तरी त्यांना आमच्या या आवाज महामुंबई परिवाराकडून त्यांना गुण भेट देण्यात येते. कधीकधी स्वीकार करावा. गावाचे 7 पाडे, शिन्नर गावाचे 7 पाडे, 2 वस्तात कातकरी वाडे, बौद्ध वाड्याला सामावून घेतो ग, माझा चिरलीर गाव बघा शोधतो ग. 2 कुंभार वाड्यांची वस्ती, गणपतीच्या प्रसरतो ग, माझा चिरलीर गाव बघा शोधतो ग. इतिहास पाणी बघा ठेवतो ग, माझा चिरलीर गाव बघा शोधतो ग. हिरवेलचा महागणपती,
काय वर्णू मी त्याची महती दिव भक्तांच्या नवसाला पाहतो ग माझा किल्लीर गाव जमलेले पाहुणे मान्यवर एक आपल्या मराठी माणसाचं जे चॅनल असावं अशी आमच्या सर्व पत्रकारांची इच्छा होती आणि त्याच वेळी नेमकं मी शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आवाज महामुंबईचा चॅनल आम्ही 10 डिसेंबर 2024 ला चालू केला. आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये चॅनलचे 29 लाख व्ह्यूअर्स आणि 14 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ते